संयुक्त भारत पक्ष यांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये जे काही आमरण उपोषण सुरू होतं त्या संदर्भात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला आणि त्यानंतर आज DRMची देखील भेट जी आहे ती घेतलेली आहे। आज कुठेतरी हे उपोषण या ठिकाणी थांबता आहे का, आज कुठेतरी या उपोषणाची सांगता होते आहे का, हे बघणं गरजेचं ठरणार आहे। शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जे आहेत इथे आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण जे आहेत या लाईव्हच्या माध्यमातून आता घेण्याचा विचार करतो। तुम्ही म्हणजे पक्ष छोटा मोठा असं काही नसतं, एक उदाहरण तुम्ही दिलं आणि तो प्रामुख्याने तो तुम्ही मुद्दा मांडलेला आहे आणि अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली। काय चर्चा झाली, मार्ग काय काढला जाणार? बघा, मी बदलापूरचा आहे, हे बदलापूरचे नागरिक माझे बांधव आहेत। या ठिकाणी वारंवार मी रेल्वेमध्ये होणाऱ्या अपघातांविषयी माहिती नियमित मला येत होती आणि त्या संदर्भामध्ये 4 दिवसापासून बदलापूरमध्ये उपोषण सुरू आहे। मी आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून ती बातमी पाहिली आणि बातमी पाहिल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी अनंत जावलेकर यांना या ठिकाणी पाठवलं आणि या ठिकाणची संपूर्ण माहिती घ्यायला सांगितली की नक्की काय झालेलं आहे, कशासाठी मागण्या आपल्या आहेत आणि का लोक उपोषणाला बसले आहेत। माझ्यातलं शिक्षक आणि एक कार्यकर्ता मला ते राहवलं नाही म्हणून मी ताबडतोब ही संपूर्ण माहिती घेतली। तर ही माहिती अशोकजींनी तात्काळ आणि सगळ्या उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी मला दिली आणि दुसऱ्या दिवशी मी सभागृहामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली की तात्काळ ही माहिती द्यायला पाहिजे की आमच्या बदलापूरमध्ये असाचा प्रकार घडलेला आहे। आमचे लोक सर्वजण त्या ठिकाणी अमरून उपोषणाला बसले आहेत। कुणीही आपला रेल्वेचा कर्मचारी अधिकारी या ठिकाणी फिरकला सुद्धा नाही। दिवस रात्र या ठिकाणी अमरून उपोषण सुरू आहे। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि या मागण्या आपण पूर्ण केल्या गेल्या पाहिजे। काही दिवसापूर्वी 31 जानेवारीला आपल्याकडे देवरे नावाची महिला चेतना देवरुखकर त्याचबरोबर एक 12वीचा विद्यार्थी पहिल्याच पेपरच्या दिवशी या दोघांचा अत्यंत करुण असा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि ते सगळ्या गोष्टी मला शासनाच्या लक्षात आणून द्यायच्या होत्या। याकरता आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या, रेल्वे प्रशासनाकडे ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली आणि त्यानंतर लगेच सभापत्यांनी त्याची दखल घेतली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी संध्याकाळी मी बोललो आणि बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की ज्ञानेश्वर मला उद्या सगळे लिखित स्वरूपामध्ये तू दे, मी DRM साहेबांशी बोलतो आणि आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू। आणि त्यानंतर मी रात्री 11:30 वाजता DRM साहेबांना फोन लावला की बदलापूरमध्ये असं असं आंदोलन चालू, आपल्याला याची कल्पना आहे का? त्यांनी सांगितलं हो आम्हाला कल्पना आहे। म्हटलं आपण त्या ठिकाणी कोणी भेट का दिली नाही? ते बोलले सर उद्या परवा आम्ही त्यांना भेटायला बोललो आहोत। म्हटलं अजिबात चालणार नाही, मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे, सभागृहात मी प्रश्न उपस्थित केला आहे। मला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या लोकांना घेऊन त्यांचं उपोषण चालू आहे, 4-5 दिवसापासून उपोषण चालू, त्यांच्या जीवाला धोका आहे। तुम्ही यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढलेला नाही। मला उद्या दुपारी आपण कुठल्या परिस्थितीने अपॉइंटमेंट दिली गेली पाहिजे। त्यानंतर सकाळी माननीय पुन्हा मुख्यमंत्र्यांशी भेटलो, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मला भेटले आणि त्यांच्याही संपूर्ण कानावर ही गोष्ट टाकली आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही DRM साहेबांना तात्काळ फोन करा आणि बदलापूरमध्ये जे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या सगळ्या समजून घ्या आणि त्याकरता ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आमदार बालाजी किनीकर हे दोघंजण त्या ठिकाणी येतील असं सांगितलं आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी DRM साहेबांना फोन केला आणि आम्हाला 3ची वेळ दिली। त्यानंतर लगेचच माझे बंधू अमोदराव म्हात्रे आणि काल रामभाऊ पातकर तात्या या ठिकाणी आले होते, त्यांनी मला संपूर्ण माहिती दिली की या ठिकाणी काय काय चालू आहे। त्यानुसार आम्ही सर्वजण DRM साहेबांना भेटायला गेलो, सर्व उपोषणकर्ते त्या ठिकाणी आले होते आणि DRM साहेबांकडे आपल्या ज्या काही मागण्या होत्या त्या संपूर्ण मागण्या आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्ही चर्चा केली आणि 1.5 तासामध्ये इथे प्रत्येक खडा ना खडा उपोषणकर्ते सगळे मंडळी ज्या ठिकाणी आली होती त्यांनी मांडली। वामनदादा म्हात्रे असतील, त्याचबरोबर संजयजी भोईर होते, जाधव साहेब आमचे संजय जाधव साहेब होते, अनंत जावलेकर होते आणि सर्व आमचे अशोक बहादर साहेब आणि त्यांच्याबरोबरची सगळी लोक त्या ठिकाणी आली होती। आम्ही जवळजवळ 1.5 तास चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट की हे जे रेल्वेचे अपघात आहेत हे अपघात त्वरित थांबले गेले पाहिजे आणि ज्यांचा अपघात झालेला आहे त्यांना तात्काळ त्या ठिकाणी त्याची भरपाई मिळाली पाहिजे। त्यांनी ते मान्य केलं। त्यानंतर त्यांनी काय प्रोसिजर करायला पाहिजे तेही आम्हाला सांगितलं आहे। लगेचच तात्काळ ती प्रोसिजर आपण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना आपण सांगू, त्यांना आपण पूर्ण मदत करू।
त्याचबरोबर रेल्वेची जी चौथी लाईन आहे ती बऱ्याच दिवसापासून धीम्या गतीने सुरू आहे. तर त्यांनी सांगितले काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम्स आहेत, पण ते लवकर सोडवणं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आम्ही रेल्वेच्या गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे. मग संख्या वाढवण्यात त्यांनी आम्हाला बरंच सांगितलं की कसे मिनिटाला गाड्यांचा प्रॉब्लेम होतो, वेळेवर काय गाड्या सुटत नाहीत, अनेक अडचणी येत, मेल येतात, एक्सप्रेस येतात, असं त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलं. मग अंबरनाथला येणारी शेवटची गाडी ती बदलापूरपर्यंत यायला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली आणि अन्यही गाड्या या ठिकाणी थांबल्या पाहिजेत अशा प्रकारच्या आम्ही मागण्या त्यांच्याकडे केल्या आहेत. त्यांनी सांगितले त्याच्यावर आम्ही 100% तोडगा काढू. त्याचबरोबर इथे जे काम चालू आहे त्या कामाच्या संदर्भात कुठे खड्डे खोदलेले आहेत, कुठे जिना तोडलेला आहे, त्याचबरोबर एक्सलेटर सुरू नाहीये. त्या एक्सलेटरच्या संदर्भात आम्ही विचारलं, सगळी माहिती घेतली की एक्सलेटरची चावी कोणाकडे तरी असतो किंवा कधी कधी एक्सलेटर चुकून प्रवाशाकडनं बंद पडतो की तो आपत्कालीन असं बटन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, ते अचानक बंद पडतं. तर त्या संदर्भात लोकांना अवेअरनेस आपल्याला करून द्यावा लागेल अशा बाबतीत त्यांनी सांगितलं. शेड नाहीये, ती शेड वाढवली गेली पाहिजे. उन्हा पावसात आमचे लोक या ठिकाणी उभे राहत असतात, प्लॅटफॉर्मवर जीवघेणी गर्दी असते, प्लॅटफॉर्मच्या दरवाजामध्ये लोक लटकून जातात. ही सगळी परिस्थिती त्यांना समजून सांगितली आणि त्यांनी ही सर्व गोष्टी शांतपणे आमच्याकडनं समजून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. त्याचबरोबर चिखलोईचं जे स्टेशन आहे ते लवकरात लवकर पूर्ण केले गेलं पाहिजे. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा ड्रीम त्या ठिकाणी आहे की कुठल्याही प्रती चिखलोईचं स्टेशन जर झालं तर अंबरनाथची अर्धी गर्दी आणि बदलापूरची अर्धी गर्दी त्या ठिकाणी ती गर्दी त्या ठिकाणी गेली की ऑटोमॅटिकली बदलापूरच्या प्लॅटफॉर्मवरची गर्दी कमी होईल. तर तेही सांगितलं की लवकरात लवकर 2027 पर्यंत त्यांना पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. पण आम्ही सांगितलं की 2027ची वाट बघायला आम्हाला वेळ नाही, तुम्ही लवकरात लवकर हे प्रोजेक्ट पूर्ण करा. कारण बदलापुरामध्ये खूप मोठी लोकसंख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे. भरपूर लोक बदलापूरमध्ये राहायला आलेले आहेत आणि त्यांच्या गरजा आहेत. सर्वसामान्य लोक इथून बदलापूर पासून तर सीएसटी पर्यंत लाखो लोक रोज प्रवास करत आहेत आणि जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास करत आहेत. अशा अनेक लोकांचे मृत्यू झालेत. गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की दिव्याच्या दरम्यान सुद्धा काही लोक ट्रेनमधून पडले होते. अशा प्रकारचे अपघात व्हायला नको. त्याचबरोबर रेल्वेच्या डब्यामध्ये महिलांवर काही अतिप्रसंग झालेत, काही भांडणं झाली आहेत, तिथेही सिक्युरिटी वाढवली पाहिजे. स्टेशनवर सिक्युरिटी वाढवली पाहिजे. इथे जे काम सुरू आहे प्लॅटफॉर्मवरती ते प्लॅटफॉर्मवर टाकले साहित्य, त्या साहित्यामुळे लोकांना अडचण निर्माण होते, काहींना जखमा होतात, काहींना प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्याचबरोबर एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म कुणी चुकून उडी मारू नये याकरता दक्षता घेतली गेली पाहिजे. इथे पण काहीतरी ॲक्विजिशनचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा सॉल्व्ह केले गेले पाहिजेत. इथल्या आमच्या बदलापूरच्या नागरिकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी आपण घ्या. अशा प्रकारची चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली आहे आणि चांगल्यापैकी त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला आहे. त्यांनी सांगितलं की पूर्ण स्टडी आम्ही करतो. 2 दिवसात त्यांचा एक माणूस या ठिकाणी सर्व्हे करायला येणार आहे. त्यांच्या समवेत आपण सर्व उपोषण करते त्या ठिकाणी जाऊन इथे कोणकोणत्या अडचणी त्या पाहणार आहोत. टॉयलेटची मागणी आम्ही केली. टॉयलेट स्वच्छ पण असला पाहिजे, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर टॉयलेट असला पाहिजे. अशा सगळ्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं लेखी उत्तरच आम्ही घेतलंय की तात्काळ या संदर्भात कारवाई केली जाणार आहे. संयुक्त भारत पक्षाचे सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांनी स्वतः सर्वसामान्य नागरिकांसाठी हे आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्याला या ठिकाणी बऱ्यापैकी यश आलं असं म्हणायला हरकत नाही. पण ज्ञानेश्वर म्हात्रे अजिबात गप्प बसणारे मी तुम्हाला सांगतो. बदलापूरचे मूलभूत प्रश्न देशमुख साहेब मी आता हातामध्ये घेतलेले आहेत. या ठिकाणचा प्रदूषणाचा प्रश्न असो, रेड आणि ब्लू लाईनचा प्रश्न असतो, इथे विद्यार्थ्यांवर अत्याचार होतात त्याचाही प्रश्न मी आज मांडलेला आहे. तोही मी माननीय आपले योगेशजी कदम साहेब असतील, प्रतापजी सरनाईक असतील, दादाजी भुसे साहेब, कडक कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी केली आहे. आता मी गप्प बसणार नाही, मी एवढे शांत होतो. पण माझ्यातला कार्यकर्ता आता शांत बसणार नाही. बदलापुरात दुसरा आमदार आहे हे पण सगळ्यांना कळलं पाहिजे. अशा प्रकारचं काम मी सुरू केलेलं आहे. लोकांच्या हितासाठी, नागरिकांच्या जीवाशी खेळणारे जे काही प्रसंग होत त्यात ज्ञानेश्वर म्हात्रे आता गप्प बसणार नाही. मला निश्चितपणे या ठिकाणी लोकांसाठी, जनतेसाठी काम करायचंय आणि त्याचं सुरुवात मी केलेली आहे. आपल्या सगळ्यांची साथ, सगळ्या मीडियावाल्यांची आणि सगळ्या नागरिकांची साथ लाभली तर निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारचं काम करूया. विधान परिषदेमध्ये असेल, मंत्रालयामध्ये असेल, आपला आवाज घुमल्याशिवाय गप्प बसणार नाही. एवढंच नाही, जोपर्यंत रेल्वे प्रवाशांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील,
माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब असतील, या दोघांनाही एकत्र घेऊन माननीय केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्री जे असतील त्यांची भेट मी लवकरात लवकर घेणार आहे आणि आपल्या ह्या समस्या आहेत त्या सुटल्याच पाहिजेत, त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्धच आहे. त्याकरता या सगळ्यांना मी सोबत, तुम्ही गप्प बसायचं नाही, माझ्या मागेच लागून राहायचं आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, मी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे भरपूर प्रश्न सोडवलेत, पण खऱ्या अर्थाने आपले प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे. पण आता माझी विनंती असेल की आपण बऱ्यापैकी यश प्राप्त केलेलं आहे, तर माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी आता हे उपोषण सोडावं. याकरता माझं अधिवेशन उद्या सुद्धा आहे, पण मी ते बाजूला ठेवून आज मी फक्त आपलं उपोषण सोडवण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. हे उपोषण आपल्याला आता मागे घ्यावं लागेल आणि गप्प बसणार नाही. ज्ञानेश्वर मात्र लक्षात ठेवा, मी सातत्याने तुमच्या पाठीशी आहे, एक पाऊल तुमच्या पुढेही राहीन. जर पुढच्या वेळेला झालं तर ज्ञानेश्वर मात्र स्वतः या ठिकाणी आपल्याकरता उपोषणाला बसेल. 2 महिन्यात बऱ्याचशा गोष्टी पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे. काही गोष्टी अडचणीच्या आहेत, टेक्निकल, त्या आम्हाला समजल्यात, पण त्याही सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितपणे बदलापूरच्या जनतेला, बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना चांगल्या प्रकारचा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. याकरता माझ्या बंधूंनी सांगितलंय, रामभाऊ पातकर असतील, आनंद जावलेकर असतील, आमचे संजय जाधव असतील, संजय भोयर असतील, हे सर्वजण त्या ठिकाणी होते आणि अनेक लोक या ठिकाणी आपल्याला भेटायला असतील. त्या सर्वांची मदत आपण घेऊ. सर्वजण, इथं अविनाश देशमुख साहेब आलेत, सर्व पक्षांनी मिळून आपण रेल्वेच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या तात्काळ सोडवल्या गेल्या पाहिजेत. ज्ञानेश्वर मात्र कुठलाही पक्ष मानत नाही. ज्ञानेश्वर मात्र या जनतेसाठी काम करणारा माणूस आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मला काम करायचं आहे आणि निश्चितपणे आपण काम करूया. मला माझी आंदोलनकर्त्या या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना विनंती राहील की आपण आता हे आंदोलन थांबवावं आणि त्यासाठी लागणारा पाठपुरावा आपण करूया. 2 दिवसामध्ये आपल्याकडे त्यांचे ऑफिसर लोक येणार आहेत. मी त्यांना आग्रह केलाय की आपण त्या ठिकाणी यावं, ती सगळी पाहणी करावी, जिथे जिथे अडचणी त्या पाहाव्यात आणि आपले जे आतापर्यंत लोक मृत्युमुखी पडले आहेत, 1 वर्षाच्या आतमध्ये त्याचा क्लेम करायचा असतो, त्याची सिस्टीम आम्ही समजून घेतली आहे. त्यांना पण आपल्याला मदत करावी लागेल. तशा पद्धतीमध्ये त्याचा फॉर्म वगैरे भरला जाणार आहे आणि निश्चितपणे एक चांगला दिलासादायक काम आपण आपल्या बदलापूर शहरासाठी, रेल्वे प्रवाशांसाठी निश्चितपणे करूया. थोडे दिवस आपल्याला हे करावं लागेल, संयम बाळगावा लागेल, पण यातून 100% चांगला मार्ग निघणार आहे. त्याकरता त्यांनी आपल्याला तसं प्रॉमिस सुद्धा केलेलं आहे. अर्थात सर, आता तुम्ही उल्लेख करता आपले गृहमंत्री योगेशजी कदम साहेब, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आणि दादाजी भुसे या तिघांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की मागच्याच वेळेला मी आपल्याला सांगितलं की तिघांची मिळून एकत्र बैठक आपल्याला लावायला पाहिजे. कडक शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे. परिवहन समितीचे काय निर्णय आहेत, शालेय समितीचे काय निर्णय आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटचे काय निर्णय आहेत, हे एकत्रित करणं गरजेचं आहे. आज आमच्या बदलापुरात या घटना का घडतात, मी त्यांना सांगितलं की बदलापूरचे नागरिक आमचे जागृत आहेत, मीडिया पण जागृत आहे की पटकन ह्या गोष्टी ते आमच्या लक्षात आणून देतात. कुठेतरी वाचा फुटते, महाराष्ट्रामध्ये पण अशा घटना घडतात, पण त्या ठिकाणच्या गोष्टी लक्षात येत नाहीत. पण मी त्यांना सांगितलं की बदलापूरचं नाव काही लोक या ठिकाणी म्हणजे या अशा गोष्टींमुळे खराब होत चाललं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या गोष्टी थांबल्या पाहिजेत. जे कोणी दोषी आहेत, निरपराध बालकांवर अत्याचार अन्याय करत असतील त्यांना अजिबात माफी नाही, कडक कडक अशी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका मी घेतलेली आहे आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. शाळा प्रशासनाने सुद्धा आपली जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक मूल हे आपलं मूल आहे हे समजून आपण काटेकोरपणे त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे. कडक निर्बंध आपण आणले पाहिजेत. कुठल्याही विद्यार्थ्याला कुठली असुरक्षितता वाटली नाही पाहिजे. खास करून लहान मुली असतील त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत. याकरता सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या आमच्या सर्वांचे प्रयत्न आहेत की जिथे कुठे चुकत असेल तुम्ही निश्चितपणे निदर्शन आणून द्या. त्या ठिकाणी आपण निश्चितपणे आवाज उठवू आणि त्या विद्यार्थ्याला शासनाच्या वतीने आपण न्याय देण्यासाठी तो सुरक्षित राहील याकरता प्रयत्न करू. अर्थात